So hi everyone and welcome back to our channel. And today we are going to start a brand new series about one of the most important part that is very less talked about in terms of riding, जो आहे रायडिंग गिअर्स. आणि असे जे काही जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे रायडिंग गिअर्स येतात त्यांच्याबद्दल आम्ही व्हिडिओज बनवणार आहे. हा त्या सिरीज मधला पहिला एपिसोड आहे, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणतः शुभंकर जो आहे त्यानं बराचसा रिसर्च केलेला आहे. बिकॉज ही इज द बाईक गाय अमंग अस. मला फार बाईक्स बद्दल नॉलेज नाहीये. शुभंकर इज द हं. बाईक गाय, सो त्यानं बराचसा रिसर्च केलाय. सो फर्स्टली थँक्यू फॉर ऑल द रिसर्च अँड ही इज गोइंग टू शेअर ऑल द डिटेल्स विथ अस की काय काय बेसिकली अगदी बेसिक्स पासून की कुठलाही रायडिंग गिअर काय असतो त्यापासून ते काय काय टाइप्स असतात एक्सेट्रा एक्सेट्रा. सो येस, इन टुडेज एपिसोड वी आर गोइंग टू टॉक अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट रायडिंग गिअर ऑफ ऑल, दॅट इज हेल्मेट. सो शुभंकर, लेट्स स्टार्ट. हो, चालतंय ना. येस. सो फर्स्टली आय वुड लाईक टू नो की तू बेसिक एक 2-3 लाईन मध्ये एक्सप्लेन कर प्लीज की एक हेल्मेट काय असतं, आणि बेसिकली ते कुठल्या सिनारिओ मध्ये यूज केलं जातं. बरं. हेल्मेट एक तुम्ही स्ट्रक्चर समजू शकता. एक शेलसारखं स्ट्रक्चर असतं, जे तुमच्या हेडला कव्हर करतं आणि ते नॉर्मली वापरलं जातं, की रायडिंग करताना वापरतात. ते का वापरतात? कारण तुम्ही ॲक्सिडेंट झाला तर तुमच्या डोक्याला वाचवायला. ओके. आणि त्याचा यूज सिनारिओ बेसिकली आपण काय कन्सिडर करू शकतो की सिटी, हायवे, टुरिंग, कुठल्या यूज केस सिनारिओ मध्ये ते आपण हां. रेकमेंड करतो और सगळ्यात करतो, कसा काय सीन आहे. ते आपण रिकमेंड सगळ्यात करतो. फक्त सगळीकडे वापरायचे टाइप्स वेगळे आहेत हेल्मेटचे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफ-रोडिंगला ऑफ-रोड हेल्मेट येतं. हायवे किंवा मोटर स्पोर्टला तुम्ही एक सिंगल हेल्मेट वापरू शकता, जे त्या ह्याला टिपिकल ह्याला स्पोर्टला वापरतात. असे ओके. बरेच हेल्मेट असतात. ओके. आणि ऍज पर एज माय नॉलेज इज कन्सर्न, आय गेस हे हेल्मेट हे पिलियनसाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे हो, जेवढं नक्कीच. रायडरसाठी, हो, राईट? हो, नक्कीच. सो येस, नाऊ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज की तुम्ही हं, हेल्मेट का वापरावं. सो व्हॉट वुड यू से की हेल्मेट जे का वापरलं पाहिजे कंपल्सरी, आणि जर नाही हं, हं, वापरलं हं, तर काय काय डॅमेजेस तुम्हाला फेस करावे लागू शकतात इन केस ऑफ एन ऍक्सिडेंट और एनी मिसहॅप. हं. तर मी हे पहिलं सांगणार, की जे लोकांना हेल्मेट घालायला आवडत नाही, त्यांनी प्लीज घाला हेल्मेट. ही माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. कारण ज्यांना वाटतं हेल्मेट न घालणं कूल आहे, ते खरंच कूल नसतं. त्यानं तुम्ही स्वतःला फूल बनवताय. कारण की जेव्हा तुम्ही कुठल्या अपघातात अडकता किंवा जर कुठला अपघात झाला, तर हेल्मेटच पहिली गोष्ट जी तुम्हाला वाचवतं. आणि हेल्मेट का घालायचं? तर ह्याचं उत्तर त्याचंच आहे, की हेल्मेटचा उपयोग काय असतो? ते तुम्हाला तुमच्या हेडला प्रोटेक्ट करतं अपघातात. हेच ते असतं. कारण की तुम्हाला जर तुमचं हेड प्रोटेक्ट पाहिजे असेल किंवा तुम्ही सेफ पाहिजे असाल, तर हेल्मेट घालायचं, कायम घालायचं आणि तुम्ही घातलंच पाहिजे ते. पण आता आणि प्रश्न हा येतो, की तुम्ही हेल्मेट नाही घातलं, तर त्यानं डॅमेज काय होणार तुम्हाला? तर एक डॅमेज डिपेंड करतं, की तुम्ही किती स्पीडला धडकलाय किंवा किती लेव्हलचं तुमचं डॅमेज आलंय. फॉर एक्झाम्पल तुम्ही साध्या सिटीमध्ये पण चाललाय, तरी हेल्मेट नाही घातलं, पण चुकून जर अचानक पुढच्या गाडीनं अर्जंट ब्रेक दाबला आणि तुम्ही जाऊन त्या गाडीला धडकला, तर तुम्ही डायरेक्ट बाईकवर जाऊन डायरेक्ट त्या पुढच्या बॅक सीटवर आपटू शकता. ज्यानं तुम्हाला परत बरेच इंजुरीज होऊ शकतात. असं करत इंजुरीचा पण बराच फरक असतो, की तुम्हाला एक मायनर स्क्रॅचपासून टाके पडू शकतात, खोच पडू शकते किंवा तुम्ही पडलात, तुमचं डोकं मागं कुठल्या दगडाला आदळलं किंवा फुटपाथला आदळलं, तर तुम्हाला ब्रेन इंजुरी होऊ शकते किंवा इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं आणि ॲट द एंड जर खूपच क्रिटिकल झालं, तर यू कॅन डाय. येस, फॉर शुअर. आणि आपला ब्रेन आणि हेड हा सगळ्यात इम्पॉर्टंट बॉडी पार्ट हो. असल्यामुळं आय थिंक हेल्मेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईक रायडिंग गिअर ऑफ हं. ऑल द सेट ऑफ रायडिंग गिअर्स, बरोबर. जे मस्ट यूज आहे. आणि आय गेस त्यामध्ये कुठलेच कॉम्प्रोमाइज नाही आहे की तुम्हाला ह्याचं हं. बऱ्यापैकी बऱ्याच जणांना नॉलेज असतंच. बट स्टील आय गेस तुम्हाला यावरून एक डिसेंट आयडिया आली असेल की काय हेल्मेट असतं, का वापरावं आणि काय डॅमेजेस होऊ शकतात. नाऊ आय वुड ऑल्सो लाईक टू नो की अजून बाकीचे काय काय बेनिफिट्स आपल्याला मिळतात जेव्हा आपण एक हेल्मेट वापरतो. मे बी वाईल डुईंग ऑफ रोडिंग और मे हं, बी हं, हं. वाईल डुईंग लॉंग टूर्स और ग्रुप टूर्स एक्सेट्रा. ओके, हां. तर हेल्मेट्स तुम्ही वापरता तर फक्त ते प्रोटेक्शनला वापरू शकत नाही तुम्ही. इट कॅन अल्सो बी एन्जॉयबल टू यू. कारण काही-काही हेल्मेट्सला फीचर असतं, की तुम्ही त्यात इनबिल्ट स्पीकर असतात. त्याच्यात कम्युनिकेशन सिस्टम असतं, जसं की इंटरकॉम असतं. जेव्हा तुम्ही ग्रुप राईड करता, त्यात तुम्ही एकमेकांशी बोलू शकता गाडी चालवताना. जे तुम्ही नुसतं फोन असं लावून करू शकत नाही. ते कम्फर्टेबल नसणार त्यामुळं. आणि प्लस त्यात स्पीकर असल्यामुळे तुम्ही गाणी पण ऐकू शकता ऑन द वे. जर तुम्हाला बोर होणार नाही राईड्समध्ये. कारण ॲज यू नो कधी-कधी टुरिंग कॅन बी बोरिंग. या आणि फॉर शुअर. बट आणि प्लस गाणी ऐकणं कधी-कधी डिस्ट्रॅक्टिंग पण होऊ शकतं. सो दॅट इज हां, नॉट रिकमेंडेड ॲक्चुअली. मेनली इंटरकॉमचा फायदा
तुला हं. कम्युनिकेशन ठेवायला, कॉल्स वगैरे अटेंड करायला आणि तुझ्या बरोबर ग्रुप आहे. रायडर्सशी बोलायला होऊ शकतं. हं. येस, यू आर सेयिंग समथिंग. आणि ॲडिशनल बेनिफिट्समध्ये कसं हेल्मेटला बरेच फीचर आहे जसं की तुमचा वायझर कधी टिंटेड असू शकतो किंवा तुम्हाला आतमधनं एक परत गॉगल एक्स्ट्रा मिळतो हेल्मेट काय-काय हेल्मेट्सला. तसं ते तुम्हाला मग ते सनलाईटपासून वाचवतं किंवा तुम्ही हेल्मेट घातलं वगैरे कुठल्या टूरला चाललाय, तर विदाऊट हेल्मेट जे तुम्ही स्पीड अटेंड करता, ते डबल स्पीड तुम्ही विथ हेल्मेट अटेंड करू शकता. कारण तेवढं सेफ असतं ते. हेल्मेट तुम्हाला तेवढं कॉन्फिडन्स देतं. प्लस ते तुम्हाला विंड ब्लास्टपासून वाचवतं. नक्कीच, नक्कीच. मी पण इनफॅक्ट हे बऱ्याचदा पर्सनली बऱ्याचदा नाही, दरवेळेस मी एक्सपिरियन्स हं, करतो, की कधीही जेव्हा तू हेल्मेट घालतो आणि रायडिंगला जातो, मी पर्सनली जेव्हा रायडिंगला जातो, हं, तेव्हा विथआऊट हेल्मेटचं जे स्पीड तू अटेंड करू शकतो आणि विथ हेल्मेट जे स्पीड अटेंड करू शकतो, यामध्ये बराच डिफरन्स आहे. म्हणजे जेव्हा हेल्मेट ऑन असतं त्यावेळेस जो कॉन्फिडन्स येतो, जो काही एअरपासून प्रोटेक्शन मिळतं, आजूबाजूची डस्ट वगैरे डोळ्यात जात नाही अजिबात. इट्स हं. वे बेटर दॅन नॉट वेअरिंग अन हेल्मेट. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट दॅट इज की काय-काय टाइप्सची हेल्मेट असतात आणि त्याचे प्राइजेस, ब्रँड्स, ऑल दॅट स्टफ त्याबद्दल थोडीशी जर इन्फो दिलीस हं. तर दॅट वुड तर बी बेटर. ओके. हां. तर एकूण एक 4 ते 5 टाइपचे प्रकारचे हेल्मेट असतात. पहिलं असतं ते हाल्फ फेस हेल्मेट असतं. मग दुसरं असतं ते फुल फेस हेल्मेट असतं. तिसरं असतं ते ऑफ रोडिंग हेल्मेट असतं. आणि चौथं असतं ते कन्व्हर्टेबल हेल्मेट असतं. म्हणजे कन्व्हर्टेबल म्हणजे काय असतं, की इट कॅन बी बोथ हाल्फ फेस ऑर फुल फेस. तुम्ही त्याचा पुढचा बार जो समोर समज तुम्ही तोंडासमोरचा बार असतो, तुम्ही वर घेऊ शकता किंवा मागे टाकू शकता डायरेक्ट. ते डिपेंड करतं तुम्ही कुठलं हेल्मेट किंवा कुठल्या क्वालिटीचं हेल्मेट घेतलं त्यावरती. प्लस जर हेल्मेटचे काही कंपनीज बघितले, देअर आर कंपनीज लाइक वेगा प्लस एच-जे-सी, अराय, शोई दीज आर सम हेल्मेट ब्रँड्स. आणि मग पुढे जर आपण प्राईस ब्रॅकेट बघितला, तर मग अजून सगळ्यांना माहिती आहे, की हायवेवरती पण एक 500-600 रुपयाला हेल्मेट असतं. ते ते मी कधीच प्रिफर येस, करू येस. शकत नाही तुम्हाला. ते मी कधी रिकमेंड पण करणार नाही. तुम्ही एक हेल्मेटमध्ये आहे ना, कमीत कमी 1000 टू 1200 असं काहीतरी तरी दिले पाहिजेत. ज्यानं तुम्हाला एक सेफ हेल्मेट मिळतं. आणि हेल्मेट घेताना तुम्ही हे बघितलं पाहिजे आधी, की त्या हेल्मेटला कमीत कमी आय-एस-आय मार्क तरी आहे. ज्यानं हे प्रूव्ह होतं, की ते हेल्मेट इंडियन सर्टिफिकेशननी प्रूव्ह केलेलं आहे, की ते एवढं सेफ आहे ते. आणि येस. जर प्राइसिंग बघितली आपण, तर मग जर तुम्ही इनिशियल बजेट प्राइसिंगमध्ये जर कुठलं हेल्मेट घेत असाल, तर फॉर एक्झाम्पल बजेट म्हटलं तर तुमची प्राइसिंग येते 1000-3000. तर त्यात पण बरेच ब्रँड असतात, जसं की वेगा असतं, स्टीलबर्ड असतं, स्टड्स असतं, अजून ॲक्सिस असतं. असे बरेच हेल्मेट्स तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल मी आत्ता पर्सनल यूजला वेगाचा वापरतो, जे खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल दाखवू शकतो मी तुम्हाला वाटलं आता. हे आहे वेगाचं बोल्ड सीरीजचं हेल्मेट. हे आहे आय-एस-आय प्लस डॉट. हे असं तुम्हाला सगळं सर्टिफिकेशन लिहिलेलं असतं, हेल्मेटच्या मागे दिलेलं असतं. आय-एस-आय प्लस डॉट. तर येस. तुमच्या ह्याला कमीत कमी आय-एस-आय पाहिजे. आणि मी ॲक्चुअली माझे हां. आत्ता जे हेल्मेट आहे ते मी आत्ता स्टीलबर्डचं वापरतोय आणि ह्याच्या हं, आधी मी स्टडचं वापरलंय. सो त्याचा पण ओव्हरऑल माझा रिव्ह्यू जो होता तो बराच चांगला होता. स्टड्सचं मी अराउंड 3.5-4 वर्ष वापरत होतो. हं, अँड ओव्हरऑल आय वुड से की ते हेल्मेट वन ऑफ द बेस्ट हेल्मेट्स होतं मी वापरलेलं. म्हणजे बाकीचे जे काही मी हेल्मेट ट्राय केले हं, त्यामधलं. सो आतमधनं कम्फर्टेबल होतं एकदम अँड एव्हरीथिंग वॉज रिअली गुड. काहीच इश्यू नव्हता त्याला. हं. आत्ता मी वापरतोय ते स्टील बर्डचं वापरतोय. आय वुड से की कम्फर्टच्या बाबतीत स्टील बर्ड इज अल्सो गुड. मला थोडंसं फिट अँड फिनिशला स्टड आणि वेगा बेटर वाटलेलं. बट ओके. स्टिल ऑल ऑफ देम हॅड आय-एस-आय मार्किंग जे हं. आपल्याकडे इंडियामध्ये हेल्मेट सेल व्हायला लाइक इसेन्शियल आहे. कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. येस. हां. आणि मग नंतर तुम्ही जर थोडं बजेट एक्सटेंड केलं, की तुम्ही गेला 3 ते 4,000च्या वरती गेला, तर मग तुमच्याकडे येतं एक्झॉर येतं किंवा एम-टी येतं. अजून असे एम-टी, एक्झॉर आणि असे बरेच आहेत हेल्मेटचे टाइप्स. ज्यात मग तुम्ही जसे तुमचे प्राईस वाढवाल, तसं तुमचे सर्टिफिकेशन वाढतात अजून. जे अजून सेफर बनतं हेल्मेट. ई-सी-ई, शार्प, डॉट, आय-एस-आय हे सगळे मग तुम्हाला एकत्र मिळायला चालू होतात एक हेल्मेट्समध्ये. त्यातल्या त्यात सगळ्यात सेफ ब्रँड मी म्हणजे जर म्हटलं, की तुम्हाला जर बजेट थोडं वाढवून जर चांगलं घेता येईल, तर आय विल से एम-टी ऑर एक्झॉर ह्या दोघांमधलं एक घ्यायचं. आणि नंतर मग तुम्ही जर अजून परत थोडं प्रीमियम गेलात, तर मग पुढे तुम्हाला असे ब्रँड जसं मिळतात जसं की एच-जे-सी, ए-जी-व्ही हे किंवा शोई, अराय हे मग तुम्हाला एकदम प्रीमियम ब्रँड झाले. सो म्हणजे बेसिकली हेल्मेट तसं आपण बघायला गेलं तर 1000 पासनं पुढं हं. लॅक्स ऑफ रुपीजचे हेल्मेट पण असतात. म्हणजे कार्बन फायबरचे वगैरे पण हेल्मेट येतात ॲज पर माय बरोबर. हो. नॉलेज. हो. जे मल्टिपल थाउजंड ऑफ डॉलर्समध्ये कधी-कधी असू शकतात. हं. बिकॉज ऑफ देअर लाईट वेटनेस अँड एव्हरीथिंग. नाऊ येस, आय गेस वी हॅव कव्हर्ड एव्हरीथिंग. हं. सो
I would give a short summary in just 30 seconds. Basically, हेल्मेट हे तुमच्या हेडला प्रोटेक्ट करणारं एक शेल आहे, जे तुम्ही रायडिंग करताना वापरायचं असतं. कुठल्याही प्रकारचं रायडिंग असू दे, भलेही तुम्ही स्वतः रायडिंग सीटवरती असू दे और पिलियन सीटवर असू दे, हेल्मेट इज अन इसेन्शियल थिंग. देन, ॲज ही मेन्शन की it basically protects your head, and as you know, head is the most important part of your body, so you must wear it. Then ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर बऱ्याच प्रकारची हेल्मेट्स येतात. फुल फेस असतात, हाफ फेस असतात, ऑफ रोडिंगसाठी वेगळी असतात, रेसिंगसाठी वेगळी असतात. नॉर्मली आपलं जे नॉर्मल फुल फेस हेल्मेट असतं, ते फुल फेस हेल्मेट इज द आयडियल हेल्मेट टू बाय, बिकॉज आपण मोस्टली कोणी ऑफ रोडिंगला वगैरे जात नाही, अँड इट इज युजली ओके फॉर long distance, short distance, because like that's good enough. It is all purpose helmet. Except for that, multiple pricing मध्ये तुम्हाला हेल्मेट्स मिळतात, बट मेक शुअर कुठल्याही प्राइस तुम्ही हेल्मेट घेताना त्याला प्रॉपर सर्टिफिकेशनचं ते हेल्मेट आहे. ऍटलीस्ट त्याला ISR सर्टिफिकेशन जे इंडियामध्ये हेल्मेट परचेस करायला इसेन्शियल आहे ते आहे. अँड येस, एक्सेप्ट फॉर दॅट, इज एनिथिंग मिसिंग? नो, आय वी लाईक टू हॅव. गिव्ह सजेशन की या शुअर. जर तुमचं हेल्मेटचं कुठला तुमचा ऍक्सिडेंट झाला कुठला आणि त्यात जर तुमचं हेल्मेट तुम्ही कुठलंही घातलं असेल, त्याला थोडं जरी पडलं तरी थोडं जरी काय झालं असेल ना, तरी तुम्ही नवीन हेल्मेट घेतलं पाहिजे. इट इज अ प्रेफरेबल टू से की आफ्टर इच ॲक्सिडेंट यू शुड बाय न्यू हेल्मेट. इट ओके. मे बी मायनर ऑर मेजर. आणि ओके. तुमच्या हेल्मेटला पण एक लाईफ असते. तुम्ही तुमचं हेल्मेट एक दर 3 ते 4 वर्षांनी बदलत राहिलं पाहिजे. कारण की तुम्ही तुमचे गेअर्स अपडेट करत गेले पाहिजे. ते चांगलं असतं कधी पण. येस. आय हॅव सीन मेनी पीपल रेकमेंड की तुमचं हेल्मेट जरी एका लाईक पर्टिक्युलर हाईटनी पडलं, लाईक 3-4 फुटाच्या हाईटवरनं जरी खाली हं, डायरेक्ट जमिनीवर पडलं, तरी मेक शुअर की तुम्ही ते हेल्मेट रिप्लेस करताय, हं, और ऍटलीस्ट चेक करताय की त्याला इंटरनली काही डॅमेज नाही झालं. आय एम नॉट शुअर की ते चेक कसं करणार, बट बेसिकली एकदा ते पडलं और काहीतरी त्याला इम्पॅक्ट झाला की त्याची स्ट्रक्चरल इंटिग्रिटी हं, कॉम्प्रोमाइज होते, ज्यानं ऍक्च्युअल जेव्हा इम्पॅक्ट फेस करायची वेळ त्यावेळेस तो तेवढा इम्पॅक्ट प्रिव्हेन्शन और कंट्रोल ते होणार नाही जर स्ट्रक्चरल इंटिग्रिटी हं. कॉम्प्रोमाइज असेल तर. सो मेक शुअर की ऍज ही मेन्शन तुम्ही 3-4 वर्षांतरी चेंज करताय, आणि कुठलाही मायनर डॅमेज जरी त्याला फेस झालं और काही ऍक्सिडेंट झाला तरी तुम्ही ते चेंज करताय. और अ, और अ लिटिल की तुम्ही ते हेल्मेट वरनं खाली पडायची वेळ बघूच नका. हेल्मेट खालीच ठेवा ग्राउंडवरती नॉर्मली. ज्यानं ते खालीच राहील आणि परत तुम्हाला ते सारखं बदलायचा चान्स राहणार नाही मग. बट दॅट इज नॉट ऑलवेज पॉसिबल ना. तुला खालचा सरफेस क्लीन मिळेल याची गॅरंटी नाही ना. अदरवाईज या शेल्फ जे हा. बेसलेस शेल्फ असतात त्यात ठेवू शकता तुम्ही. येस, येस, ऑब्विसली ट्राय टू हं. कीप इट ॲज क्लोज टू द ग्राउंड ॲज ग्राउंड पॉसिबल. हां. बट जर नसेल पॉसिबल आणि तुमच्याकडनं चुकून ऍक्सिडेंट झाला, तर मेक शुअर दॅट यू रिप्लेस इट. हं. Yeah, except for that, any additional comments you would like to give? आय थिंक सो झालेत सगळे आता. Yeah, मी ऍक्च्युली यामध्ये हं, काही गोष्टी ऍड करू इच्छितो. फर्स्टली, तुम्ही जेव्हा एखादं हेल्मेट घेताय, मेक शुअर की तुम्ही ते जे काही हेल्मेट घेताय ते तुम्ही ट्राय आउट करून बघाल. बिकॉज हेल्मेटचा वेट हा एक पार्ट आहे विच इज व्हेरी लेस टॉक्ड अबाउट, आणि हं, ते जर हेल्मेटचं वेट सोबत तुम्ही कम्फर्टेबल नसाल, देन तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये और लॉंग टर्म मध्ये नेक इश्यूज और अदरवाईज कुठेही तुम्हाला स्ट्रक्चरल पेन त्या हेल्मेटच्या वेटमुळे तुम्हाला पेनचे इश्यूज होऊ शकतात. आणि मेक शुअर की तुम्ही जे हेल्मेट घेताय ते कम्फर्टेबल आहे. हं, बिकॉज जर तुम्हाला ते हेल्मेट कम्फर्टेबलच नसेल तर ते तुम्हाला घालायची इच्छा नाही होणार, आणि जर तुम्ही ते हेल्मेट घालायची इच्छा होत असेल तर यू आर लेस लाईकली टू वेअर दॅट हेल्मेट. सो जर तुम्ही हं, इच्छाच कमी होत असेल, तुम्ही जर ते हेल्मेट कमी घातलं, देन द पर्पज ऑफ हॅव्हिंग अन हेल्मेट इज डिमिनिश्ड बिकॉज यू आर नॉट वेअरिंग दॅट हेल्मेट. सो मेक हं, शुअर की तुम्ही एक कम्फर्टेबल हेल्मेट घेताय. आणि ज्यावेळेस तुम्ही हेल्मेट घेत असता त्यावेळेस तुम्हाला नॉर्मली जे कोण शॉपकीपर्स असतील और जे कोण सेलर्स असतील ते तुम्हाला सांगतीलच की सर्वसाधारणतः काही दिवस और काही किलोमीटर्स लागतात हेल्मेटला रन इन व्हायला. स्टार्टिंगला थोडंसं टाईट हेल्मेट असतं. हं, सो एकदम जर तुम्ही लूज हेल्मेट घेतलं तर ते बेसिकली तुम्हाला स्नक फिट नाही बसत. सो ते तुम्हाला लूजली इकडे तिकडे मूव्ह होत राहील हाय स्पीडला, लो स्पीडला, जे अगेन अनकम्फर्टेबल होतं. सो मेक शुअर की तुम्ही व्यवस्थित फिट असलेलं हेल्मेट घ्याल. स्टार्टिंगला थोडं जास्त ते टाईट वाटतं, बट रन इन झाल्यानंतर इट गेट्स लूज. हं, अँड ॲडिशनली मेक शुअर की तुमचा जो स्ट्रॅप आहे तो ऑलवेज प्लग्ड इन आहे हेल्मेट घातल्यानंतर, बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जेव्हा केव्हा तुम्हाला तो ऍक्च्युअल इम्पॅक्ट फेस करायची वेळ येईल तेव्हा ते हेल्मेट इंटॅक्ट राहील तुमच्या फेसवरती. हं. सो या, दॅट्स दोज आर द फ्यू इम्पॉर्टंट कमेंट्स दॅट आय वॉन्टेड टू शेअर, ज्यावरती आपण काही बोललो. हां. सो या, एनिथिंग एल्स यू वुड लाईक टू ऍड टू दिस? नाही, माझ्याकडनं सगळं संपलंय. ओके, सो आय गेस वी हॅव कव्हर्ड प्रिटी मच एव्हरीथिंग अबाउट हेल्मेट. सो आय होप की तुम्हाला हेल्मेट्स बद्दल बऱ्यापैकी डिटेलमध्ये माहिती मिळाली असेल.
जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर मेक शुअर की तुम्ही कमेंट डाऊन कराल हं. आणि हेल्मेट नक्कीच वापरा. आणि अजून पण कमेंट करा तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करायच्या असतील तर. तुमचे काही एक्सपिरियन्स असतील हेल्मेटमुळे तुम्हाला कुठले बेनिफिट झाले असतील, अजून कुठले बेनिफिट्स तुम्हाला हेल्मेट सोडून बाकी कुठल्याही रायडिंग गिअरमुळे मिळाले असतील. सो मेक शुअर की यू कमेंट देम डाऊन. आणि आम्ही ही जी सिरीज आहे आता हेल्मेटपासून स्टार्ट झाली आहे, ती पुढे आम्ही हं. प्रत्येक रायडिंग गिअर जो आहे तो कव्हर करणार आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अँड येस, वी विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. बाय-बाय.